स्वराज्यासाठी लढणारे अनेक योद्धे आपण पाहिले, पण समाजाला जगवण्यासाठी हातामध्ये ढाल तलवार नव्हे तर खंजीर घेणारा एक महापुरुष या मातीत जन्मला, ज्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण इंग्रजांविरुद्ध उभे राहिले आणि ज्यांच्या शब्दांनी वाघही शांत झाला. आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा थक्क करणारा जीवन प्रवास. अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात माणिकचा जन्म झाला. वडील बंडोजी आणि आई मंजुळाबाई लहानपणापासूनच माणिकला खेळण्यापेक्षा भक्तीमध्ये जास्त रस होता. त्यांचे गुरु आडकुळजी महाराज यांनी त्यांना तुकड्या हे नाव दिले आणि तिथूनच या छोट्या माणिकचा तुकडोजी होण्याचा प्रवास सुरू झाला. संसारापेक्षा आत्मशोधाची ओढ जास्त होती. महाराज घराबाहेर पडले आणि रामदिघीच्या घनदाट जंगलात तपश्चर्या सुरू केली. तिथेच त्यांच्या धैर्याची परीक्षा घेणारा वाघाचा प्रसंग घडला. हिंसेला प्रेमाने जिंकण्याची ताकद त्यांनी तिथेच कमावली. 1942 साल उजाडले. देश पेटला होता. तुकडोजी महाराजांनी आपली खंजिरी हातात घेतली आणि खेडोपाडी क्रांतीची गाणी गाऊ लागले. आते हे नाथ हमारे या त्यांच्या एका भजनाने तरुणांमध्ये इतकी ऊर्जा भरली की इंग्रजांच्या तोफाही फिक्या पडू लागल्या. ब्रिटिश सरकारने त्यांना चंद्रपूरच्या तुरुंगात डांबले, पण महाराजांचे विचार तुरुंगाच्याही भिंतींनाही भेदून बाहेर पडले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी ओळखले की खरा भारत खेळात वसतो. त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. हा केवळ धर्मग्रंथ नाही तर गाव कसं असावा याचा तो मास्टर प्लॅन आहे. स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि जातीभेद निर्मूलन हे त्यांचे मुख्य शस्त्र होते. त्यांनी सांगितले, देव मंदिरात नाही तर मानवाच्या सेवेत आहे. महाराजांची कीर्ती आता समुद्रपार गेली. 1955 जपानमधील जागतिक धर्म परिषदेत त्यांनी जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत पदवी बहाल केली. शेवटी 11 ऑक्टोबर 1968 रोजी मोजरी येथे या महासूर्याचा अस्त झाला, पण त्यांचे विचार आजही ग्रामगीतेच्या रूपाने जिवंत आहेत.